नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेक्चरमध्ये पांड्यवंश, त्यासोबतच शंखभरीचे चव्हाण, बुंदेलखंडचे चंदेल आणि मालवाचे परमार वंश जो आहे तो पाहणार आहे. यामध्ये सर्वात सुरुवातीला पांड्यवंश त्या ठिकाणी कसा विस्तार झाला आणि कसा त्याचा अस्त झाला याबद्दल पाहूया. त्यानंतर गुप्त साम्राज्यानंतर ज्या छोट्या मोठ्या सत्ता उदयास आल्या त्यामध्ये इसवी सन 800, ठीक आहे, इसवी सन 800 ते 1200 पर्यंतचा कालखंड जो आहे, इसवी सन 1200 पर्यंतचा जो कालखंड आहे हा पूर्व मध्ययुगीन इतिहास म्हणून ओळखला जातो. ठीक आहे, पूर्व मध्ययुगीन इतिहास किंवा या कालखंडाला राजपूत कालखंड म्हणून सुद्धा ओळखलं जातं. ठीक आहे, राजपूत कालखंड. या कालखंडामध्ये वेगवेगळे परकीय आक्रमण जे आहे ते झाले आणि मग भारतामध्ये काय झालेलं आहे, मध्ययुगीन इतिहासाची सुरुवात झाली. म्हणजे सगळ्यात पहिले कुतुबुद्दीन ऐबक जो मोहम्मद घुरीचा गुलाम होता त्यांनी त्या ठिकाणी काय केलं, गुलाम वंशाची स्थापना केली, गुलाम वंश. ठीक आहे, आणि नंतर मग त्या ठिकाणी पुढचा जो मध्ययुगीन भारताचा इतिहास आहे तो आपल्याला पाहायचा आहे. पण सुरुवातीला आपण पांड्य वंश पाहूया, त्यानंतर शंखभरीचे चव्हाण, त्यानंतर बुंदेलखंडचे चंदेल आणि मालव्याचे परमार वंश सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला पाहायचे. यामध्ये कनौजचे एक आहे वंश, ते सुद्धा आपण चलता पाहूया. सगळ्यात पहिले आपण पाहणार आहेत, लास्ट लेक्चरमध्ये आपण बघा चोल साम्राज्य संपवलं होतं. मी तुम्हाला सांगितलं होतं की वेंगीचे चालुक्य जे होते त्यांनी चोल सोबत संबंध प्रस्थापित केले आणि चोल चालुक्य असा एकत्र त्या ठिकाणी वंश जो आहे तो चालला. चोल चालुक्य म्हणजे याचा संस्थापक कोण होता, चोल चालुक्य साम्राज्याचा संस्थापक कोण होता, तर कुलोत्तम प्रथम. ठीक आहे, आता त्यावेळेस त्यांना सगळ्यात मोठा विरोध कुणी केला, तर पांड्य वंशाने केला. ठीक आहे, हे पांडे जे होते, जे सध्याचा तामिळनाडूचा भाग इथे दिसतो तुम्हाला नकाशामध्ये. ठीक आहे, तर या भागामध्ये हे पांड्य साम्राज्य विस्तारलेलं होतं. आता याच्यामध्ये सर्वात प्रमुख, तसे तर पांडे खूप जुने आहेत, लक्षात घ्या, सातवाहन पासून आपलं सॉरी गुप्त वंशापासून पांडे जे आहे ते चलत आले. पण त्याला खरी त्या ठिकाणी राजा किंवा त्याचे सगळ्यात चांगला कालखंड कुणी निर्माण केला, तर आरिकेसरी मारवर्मन. ठीक आहे, आरिकेसरी मारवर्मन यांनी काय केलं, त्या ठिकाणी वंशाला पुनर्जीवन प्राप्त करून दिलं, ज्याचा कालखंड आहे इसवी सन 670 ते इसवी सन 710 पर्यंत. हे पांडे घराण्याचा पुनरुद्धाराला सुरुवात झाली याच्या कालखंडापासून. चालुक्य राजाच्या मदतीने परमेश्वर वर्मन हा जो पल्लव राजा होता, ठीक आहे, लक्षात घ्या, पल्लव शासक आपण बघितले बघा. ठीक आहे, तर परमेश्वर वर्मन हा जो पल्लव शासक होता त्याचा पराभव केला, तर चोल राजकन्येशी याचा विवाह झाला होता. ठीक आहे, चोल राजकन्येसोबत याचा विवाह झाला होता. मारवर्मन पहिला राजसिंह याच्यानंतर आला गादीवर. ठीक आहे, मारवर्मन पहिला राजसिंह. तर याच्या कालखंडामध्ये पल्लव राजा नंदीवर्मनला सळो की पळो करून सोडलं होतं. म्हणजे इतके हल्ले केले याच्यावर पल्लववर, यांनी केला चळो की पळो करून सोडलं. ठीक आहे, गंग व चालुक्य वंशाच्या संयुक्त सेनेचा त्यांनी काय केलं, 750 इसवी सन 750 मध्ये एकत्रितरित्या त्यांनी काय केलं, दोघांचाही पराभव केला. कुणाचा, चालुक्य. आता इथं म्हणतात चालुक्य कोणते, लक्षात घ्या, आता इथे चालुक्य कोणते, तर कल्याणीचे चालुक्य, कल्याणी चालुक्य वंश. जसं मी लास्ट लेक्चर मध्ये चालुक्य सांगितले, त्यामध्ये कल्याणी चालुक्य वंशाचा जो सामना आहे तो कोणासोबत व्हायचा, पांड्य वंशासोबत व्हायचा. त्यानंतर जटिल पराकांत वर्गुन हा पुढचा राजा आहे. जटिल नाव आहे जरा यांचे, पण असो, जटिल परांतक वर्गुन. ठीक आहे, हा याचा कालखंड आहे 765 ते 815 पर्यंत. ठीक आहे, इसवी सन 765 ते 815 पर्यंत याचा कालखंड चालतो. याच्या कालखंडामध्ये तंजावर, तिरुचिपल्ली, सालेम, त्यासोबत कोईमतूर आणि दक्षिण त्रावणकोरचा प्रदेश जो आहे त्याचा समावेश केला. वरंगुनने अनेक शिव मंदिर जे आहेत आणि विष्णू मंदिर जे आहेत ते बांधली. विख्यात वैष्णव संत माणिक्य वाचकर, हे महत्वाचे लक्षात घ्या, वैष्णव संत, वैष्णव धर्माचे संत आहे संत माणिक्य वाचकर, हे त्या ठिकाणी याच्या वर्गुनच्या कालखंडामध्ये कोण होते, प्रधान होते. ठीक आहे, यांचे प्रधान होते. त्यानंतर श्रीवल्लभ हे आले वरगुन नंतर. ठीक आहे, इसवी सन 815 ते इसवी सन 862 पर्यंत यांचा कालखंड चालू आहे. कुंभकोणामच्या लढाईमध्ये गंग, चोल आणि पल्लव व मगध यांच्या संयुक्त सेनेचा यांनी पराभव केला.
शेवटचा महान पांड्य सम्राट म्हणून ह्याला ओळखलं जातं. या राजानंतर अनेक पांड्य राजांनी राज्य सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच वेळेस काय झालं, चोल आणि सिलोनी जे होते यांनी काय केलं, त्याला कधीच विस्तारित होऊ दिलंच नाही कोणाला, पांड्याला. कारण पांड्याच्या एका साईडला होते चोल, ठीक आहे, हे इथं चोल होते, नंतर इथं होते पांड्य आणि याच्या खाली श्रीलंका म्हणजे सिलोनी, समजताय. मग या दोघांनी काय केलं, या पांड्याला सुधरू दिलं नाही ना मध्ये मध्ये, समजताय. मग हे जे संघर्ष चालला तो चोल पांडे संघर्ष चोलांच्या अंतापर्यंत सुरू राहिला आणि नंतर द्वितीय पांडे साम्राज्याची स्थापना झाली, ठीक आहे. त्यानंतर झालं काय की जेव्हा चोलांचा जरा अस्त होऊ लागला, ठीक आहे, राजाराज वगैरे गेला, नरेंद्र दुसरा जो होता तो गेला, मग त्यानंतर अस्त व्हायला सुरुवात झाली, तेव्हा मग मारवर्धम सुंदर पांडे जो होता याने काय केलं, चोल राजा राजाराज द्वितीय व तृतीय या दोघांनाही काय केलं, ह्यांनी पराभूत केलं, ठीक आहे. चोल राजा मारवर्मन सुंदर पांड्य. त्यानंतर आला जटावर्मन सुंदर पांड्य. इसवी सन 1238 ते 1310 पर्यंत कालखंड हा. चोलांचा निर्णायकरित्या ह्यांनी पराभव करून आपल्या आधिसत्तेखाली आणलं. कुणाला, चोलांना सुद्धा, ठीक आहे. कुणी, जटावर्मन सुंदर पांडेनी. त्यानंतर कुमारवर्मन कुलशेखर, लास्ट लेक्चर मध्ये आपण बघितलं होतं, कुमारवर्मन कुलशेखर होता पांड्य घराण्याचा राजा. मार्को पोलो, आपण बघा आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये एक प्रश्न विचारला जातो की सगळ्यात पहिले कोणता युरोपियन व्यक्ती भारतामध्ये आला होता, तर कोणता आला होता, मार्को पोलो. आणि कधी आला होता रे, तर या मारवर्मन कुमार शेखर याच्या कालखंडामध्ये तो त्या ठिकाणी भारतामध्ये आला होता. पांड्य राज्यात आगमन, तर मुस्लिम यात्रेकरू होता बसप्पा, ठीक आहे, बसप्पा याचेही त्या ठिकाणी पांड्य राज्यामध्ये आगमन झाले होते. त्यांच्या मृत्यूनंतर म्हणजे या मारवर्मन कुलशेखराच्या मृत्यूनंतर सुंदर पांड्य आणि त्यासोबत दुसरा होता वीर पांड्य, हे दोघं भाऊ होते. यांच्यामध्ये लागली भांडणं, कोण बसेंगा गादी पे, तुला आणि मला घाल कुत्र्याला, अशी अवस्था इथं झाली. का, कारण ह्यांच्या दोघांमध्ये गादीवरून संघर्ष सुरू झाला. याचा फायदा मग तिसऱ्याने घेतला, कुणी, तर याचा फायदा मलिक गाफूरने घेतला होता, ठीक आहे. मलिक गाफूर कोण होता, अल्लाउद्दीन खिलजीचा सेनापती, 7 फूट उंच असा हिजडा होता, लक्षात घ्या. तर तो त्या ठिकाणी मलिक गाफूर याने काय केलं, पांड्य सत्तेचा अंत केला आणि मथुरा येथे जलालुद्दीन अहसास, ठीक आहे, जलालुद्दीन अहसान याची त्या ठिकाणी काय केली, प्रांत अधिकारी म्हणून नेमणूक केली. आणि नंतर हे काय झालं, खिलजी वंशामध्ये पांड्य वंश जो आहे तो सहभागी झाला, ठीक आहे. त्यानंतर लक्षात घ्या, आता मी तुम्हाला सांगितलं होतं की पूर्व मध्य काळ जो आहे, जो राजपूत कालखंड म्हणून ओळखला जातो. गुप्त साम्राज्यानंतर ही छोटी छोटी राज्य जी आहे ती उदयास आली आणि पार त्यांनी परकीय आक्रमण जे होते, जे इस्लामिक आक्रमण होते, त्याला रोखण्याचं कार्य या कालखंडामध्ये यांनी केलं. यामध्ये सगळ्यात पहिले जे तुम्हाला दिसतात गुजरातचे चालुक्य, मी याच्याबद्दल तुम्हाला बोललोय, ठीक आहे. गुजरातचे चालुक्य घराणे, जे त्या ठिकाणी तुम्ही अहिलवाडा, ठीक आहे, अहिलवाड्याचे त्या ठिकाणी चालुक्य म्हणून ओळखतात, ठीक आहे. मूलराज प्रथम, आठवतंय, मूलराज प्रथम हा त्याचा संस्थापक होता, ठीक आहे. चालुक्याच्या लेक्चर सिरीज मध्ये आपण ते पाहितलेलं आहे. त्यानंतर आता बुंदेलचे चंदेल आपल्याला बघायचे, मध्य भारताचे कलचुरी वंश आपल्याला पाहायचंय, मालवाचे परमार वंश आपल्याला पाहायचंय आणि शंखभरीचे चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि त्यांची जे त्या ठिकाणी युद्ध झालं होतं मोहम्मद घुरी सोबत, ते त्या ठिकाणी आजच्या लेक्चरचं विशेष आकर्षण असणार आहे. त्यानंतर आता सगळ्यात पहिले बघूया शंखभरीचे चव्हाण वंश. यामध्ये चव्हाण वंशाची स्थापना अजमेर जवळ शंखभरी येथे वासुदेव यांनी केली. वासुदेव यांना काय म्हणतात रे, शंखभरी चव्हाणांचे संस्थापक. वाकपती राजा प्रथम यांनी प्रतिहार प्रशासकाचे सामंत होते, लक्षात घ्या. प्रतिहार जे होतं ना, गुज्जर प्रतिहार वंश जो तुम्हाला मी सांगितला, त्याच्या इथे सामंत म्हणून वाकपती राज प्रथम जो आहे तो कार्य करत होता. इसवी सनाच्या 10व्या शतकात त्यांनी स्वतःला स्वातंत्र्य घोषित केले, म्हणून याला काय म्हणतो आपण, या शंखभरी चव्हाणांचा वास्तविक संस्थापक. त्यानंतर आला ह्याचा मुलगा सिद्धराज यांनी महाराजा ही उपाधी जी आहे ती धारण केली. त्यानंतर आला विग्रहराज दुसरा, याने चालुक्य शासक मूलराज प्रथम चा पराभव केला. बघा आता मूलराज प्रथम चालुक्य शासक म्हणजे कोणता आहे, आईलवाडचा, मी आता तुम्हाला सांगितलं होतं, ठीक आहे, गुजरातचे चालुक्य. आशापुरी देवीचे मंदिर कच्छ इथे बांधले. कच्छ, गुजरातमध्ये जे कच्छ आहे त्या ठिकाणी आशापुरी देवीचं मंदिर कुणी बांधलंय, तर विग्रहराज द्वितीय यांनी बांधलेलं आहे. त्यानंतर आला तृतीय, विग्रहराज तृतीय.
विग्रहराज तृतीयने परमार कन्या राजदेवी सोबत विवाह करून परमार व चव्हाण यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करून टाकले. परमार आणि चव्हाण यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित झाले. त्या अंतराला अजयराज पृथ्वीराज द्वितीयचा पुत्र याने अजमेर शहराची स्थापना करून राजधानी केली. त्यानंतर अर्णवराज मूलराज जवळ मुलतान जवळ महमूदच्या सेनेचा पराभव केला. लक्षात घ्या, महमूद गजनी जेव्हा येत होता तेव्हा मुलतान जवळ म्हणजे अफगाणिस्तानच्या जवळ हिने काय केलं होतं, महमूदच्या सेनेचा पराभव केला होता. त्यानंतर आला विग्रहराज, ठीक आहे, विग्रहराज चौथा याने दिल्लीच्या तोमर शासकांना हरून दिल्ली आपल्या ताब्यात घेतली होती. लक्षात घ्या, दिल्लीवर यांनी काय केलं, राज्य केलं. तोमर शासकांना हरून दिल्ली आपल्या स्वाधीन करून घेतली. आणि त्यानंतर आला पृथ्वीराज तृतीय. ठीक आहे, पृथ्वीराज तृतीय हा सोमेश्वरचा मुलगा होता. राय पिथोरा ही उपाधी त्यांनी धारण केली होती. राय पिथोरा म्हणून कोणास ओळखलं जातं, राय पिथोरा, तर पृथ्वीराज तृतीय, ठीक आहे, उपाधी धारण केली. महान शासक म्हणून याची ओळख आहे. लक्षात घ्या, याने चंदेल, गुजरातचे चालुक्य, त्यानंतर चालुक्य शासक भीम द्वितीयचा पराभव केला. आणि इसवी सन 1191 मध्ये तराईच्या प्रथम युद्धामध्ये काय केलं, मोहम्मद घुरीचा पराभव केला. लक्षात घ्या, मोहम्मद घुरी हा तोच आहे जो ज्याचा गुलाम कुतुबुद्दीन ऐबक होता आणि भारतामध्ये मग गुलाम वंशाची स्थापना झाली. तराईच्या प्रथम युद्धामध्ये पृथ्वीराज चव्हाणने काय केलं, याचा सपाटून पराभव केला मोहम्मद घुरीचा. मोहम्मद घुरी वापस चालला गेला. पण त्याच दरम्यान झालं काय की पृथ्वीराज चव्हाणचं जे काही त्या ठिकाणी प्रेम होतं संयोगितावर, त्या संयोगिताच्या वडिलांचा या विवाहाला विरोध होता, जयचंद, ठीक आहे, जयचंद राठोड, त्यांचं एक कुल आपण बघणार आहे. आणि त्यावेळेस काय केलं, पृथ्वीराज चव्हाणला त्या संयोगितासोबत विवाह करायचा होता. परिणामतः या लव्ह स्टोरीमध्ये झाला असं की जो जयचंद राठोड होता याने स्वतःच्या मुलीचं स्वयंवर रचलं आणि या स्वयंवरामध्ये पृथ्वीराज चव्हाणचा एक पुतळा जो आहे तो दाराजवळ असे हात जोडून त्याचा उभा करून एक पुतळा तयार करण्यात आला. एक प्रकारे अपमान पृथ्वीराज चव्हाणचा की बघा तुमच्यासाठी मी दिल्लीच्या राजाला त्या ठिकाणी दरबारावर हात जोडून उभा केला. आता संयोगिताचंही प्रेम होतं, ते काय वन साइड लव्ह नव्हतं, समजताय. आणि त्या दरबारामध्ये जेव्हा ती माल टाकत गेली दरवाजापर्यंत तेव्हा त्यांनी बघितलं की हे पृथ्वीराज चव्हाणचा पुतळा आहे आणि स्वयंवर चालू होतं. म्हणून संयोगिताने काय केलं, आपल्या हातामधली वरमाला जी आहे ती कोणत्याच राजाच्या गळ्यामध्ये न घालता डायरेक्ट पृथ्वीराज चव्हाणच्या गळ्यामध्ये त्या मूर्तीमध्ये टाकून दिली. आता ह्याच्या मागे स्टोरी अशी झाली होती की पृथ्वीराज चव्हाणने स्वतः अंगाला माती लावून तिथं तो उभा होता. परिणामतः तिचा तो विवाह झाला, म्हणून पद्धतीनुसार विवाह झाला, म्हणून त्यांनी संयोगिताचा हात धरला आणि संयोगिताला भर दरबारामधून पळून नेलं. आता ह्याचा राग जयचंद राठोडला आला. खानदान की इज्जत मिट्टी में मिला दी, समजताय. आता बदला घ्यायचा आहे, पण आता कसं घ्यायचंय, मग तो आलाय ना मोहम्मद घुरी, चला त्याच्याकडे जाऊ, त्याला मदत करू. म्हणून मोहम्मद घुरीला भारतामध्ये कुणी आणलंय, तर जयचंद राठोडने आणलं. आणि मग जयचंद राठोडने त्याला युद्धामध्ये कसा विजय प्राप्त करायचा आहे त्याच्याबद्दल त्या ठिकाणी सांगितलं. आता पृथ्वीराज चव्हाण सोबत दुसऱ्यांदा युद्ध झालं 1192. तराईच्या दुसऱ्या युद्धामध्ये पृथ्वीराज चव्हाणचा पराभव होतोय, लक्षात घ्या. आणि पृथ्वीराज चव्हाणचा पराभव झाल्यानंतर पृथ्वीराज चव्हाणला अंध करण्यात येत आहे. तेव्हा त्यांचं एक त्या ठिकाणी राजकवी होता, मी त्याचं ते इथे नाव सुद्धा दिलेलं आहे, लक्षात घ्या, चंद्र बरदाई, ज्यांनी पृथ्वीराज रासो हे त्या ठिकाणी लिहिलेलं आहे, महाकाव्य लिहिलेलं आहे, ठीक आहे, अपभ्रंश महाकाव्य आहे. पृथ्वीराज रासो, चंद्र बरदाई हा पृथ्वीराजच्या दरबारामध्ये होता. जयनायक हा सुद्धा पृथ्वीराजच्या दरबारामध्ये होता. त्यांनी पृथ्वीराज विजय हे संस्कृत काव्य जे आहे ते लिहिलेलं आहे. आणि जनार्दन हा सुद्धा एक विद्वान व्यक्ती त्यांच्या पृथ्वीराजच्या दरबारामध्ये होता. झालं काय, पृथ्वीराज चव्हाणला अंध करण्यात आलं आणि मोहम्मद घुरीने त्याला सांगितलं की आता मला तुझी ती जी काही लक्षभेदी म्हणजे आवाज ध्वनी भेदन शक्ती जी आहे ती पाहायची. पृथ्वीराज चव्हाणचा एक गुण असा होता की ते ध्वनीच्या दिशेने जर बाण मारला तर तो योग्य ठिकाणी जाऊन लागायचा, डोळ्यावर पट्टी बांधून. पण आता डोळे तर आंधळे होते. परिणामतः मग पृथ्वीराज चव्हाणने सुद्धा सांगितलं की माझी ही शेवटची इच्छा आहे की तू काय कर, माझ्या दरबारामध्ये जो चंद्र बरदाई आहे या चंद्र बरदाईच्या हस्ते मला एक गीत त्या ठिकाणी ऐकायचंय. आणि मग त्या चंद्र बरदाईने गीत गायला सुरुवात केली. त्या गीताच्या माध्यमातून तो सांगत होता की मोहम्मद घुरी कुठे बसलाय, मस्त आहे. आणि हे एक राजस्थानीमध्ये गीत होतं, बाकीच्यांना काही कळत नव्हतं.
आणि जेव्हा ते गीत संपलं तेव्हा त्या दरबारामध्ये एक कबूतर जे आहे ते असं उडवण्यात आलं. पृथ्वीराज चव्हाणची त्या ठिकाणी जागा बदलली आणि त्यांनी त्या कबूतरला छेदलं. कबूतर खाली पडला. तितक्यात एक चेंडू जो आहे तो वरती फेकण्यात आला. तो त्या ठिकाणी हवेमध्ये होता, त्याला मारलं. जेव्हा चंद्रबरदाई गाणं म्हणत होता तेव्हा त्याचे गाण्याचे शेवटचे बोल होते की चो बीज अंगुल अष्टप्रमाण, चो बीज 22 गज अंगुल अष्टप्रमाण, ता ऊपर सुलतान है चूक मत चव्हाण. म्हणजे 24 आणि 22 गज अंगुल अष्टप्रमाण, त्याच्या वरती कोण बसलाय? सुलतान आहे. आणि तू चूक मत चव्हाण, कारण बाण होता त्याच्या हातामध्ये. पण हे जागा बदलली आता ते आवाज वगैरे केल्यामुळे, पण तिसरा बाण तसाच होता. आणि हे दोन कला ह्यांनी जेव्हा पाहितल्या मोहम्मद घुरीने तेव्हा तो उभा राहिला. वा क्या बात आहे, टाळ्यांचा आवाज आला. आणि तिसरा बाण जो होता तो मोहम्मद घुरीच्या इथे घुसला आणि तो जागेवर पडला. लक्षात घ्या. आणि म्हणून भारतामध्ये काय झालं? गुलाम वंशाची स्थापना झाली. ठीक आहे, भारतामध्ये गुलाम वंशाची स्थापना झाली आणि पृथ्वीराज चव्हाणचाही तिथे शिरच्छेद करण्यात आला. नंतर पृथ्वीराज चव्हाण, आता लक्षात घ्या, हे पृथ्वीराज चव्हाण तर खूप आहेत, पण हे पृथ्वीराज चव्हाण कोण आहेत? पृथ्वीराज चव्हाण तृतीय आहेत. लक्षात घ्या, समजते? पृथ्वीराज चव्हाण तृतीय, ज्यांच्यासोबत हा किस्सा घडला. गोविंद हा त्यांचा मुलगा, पृथ्वीराज तृतीयचा पुत्र होता. पृथ्वीराजच्या मृत्यूनंतर गोविंदला काय केलं? मोहम्मद घुरीने अजमेरचा प्रशासक म्हणून नियुक्ती दिली. मात्र कुतुबुद्दीन ऐबकने काय केलं? त्याचा त्या ठिकाणी पराभव केला आणि चव्हाण वंशाची इतिश्री करून टाकली. आणि सुलतानशाहीमध्ये काय झालं? मग चव्हाण वंश सहभागी झाला. ठीक आहे. त्यानंतर आला कन्नौजचे गढवाल शासक. कन्नौजचे गढवाल शासक महत्वाचे, लक्षात घ्या. गुज्जर प्रतिहारा वंशानंतर याची स्थापना झाली होती. जयदेव हे या त्या ठिकाणी याचा संस्थापक म्हणला जातो. तर यांची राजधानी जी होती ती होती कन्नौज. पाल राजा गोपाल सोबत चंद्रदेवने युद्ध केले आणि ते जिंकले सुद्धा. त्यानंतर आला मदनपाल. मदनपाल, लक्षात घ्या, राजधानी कन्नौज वरून त्यांनी वाराणसी केली. तुर्क लोकांनी आक्रमण करून मदनपालला अटक केली. तेव्हा मदनपालचा मुलगा होता गोविंदचंद्र. ठीक आहे, गोविंदचंद्र यांनी काय केलं होतं? मदनपालची सुटका केली. ठीक आहे, जेव्हा याला अटक करून घेऊन गेले तेव्हा मदनपालची सुटका केली. कोणी? गोविंदचंद्र. त्यानंतर गोविंदचंद आला, त्याचा मुलगा महान असा शासक. याने पाल, मगध, परमार वर विजय प्राप्त केला व कन्नौज वर विजय मिळवून वडिलांची सुटका केली. याचा मंत्री लक्ष्मणधर होता, ज्याची रचना आहे कृत्य कल्पतरू. ठीक आहे, लक्ष्मणधरची रचना काय आहे? कृत्य कल्पतरू. ठीक आहे. त्यानंतर आला विजयचंद्र. विजयचंद्र याच्या काळात दिल्लीवर चव्हाणांचे राज्य आले. ठीक आहे, दिल्लीवर पूर्ण विजय प्राप्त केला आणि चव्हाणांचं राज्य आलं. जयचंद, आता हा जयचंद राठोड आठवतोय, ज्याची मुलगी होती संयोगिता. देवगिरीचा राजा यादव व गुजरातचा राजा सोलंकीला हरवले. जयचंदने मोहम्मद घुरीला भारतात येण्यास आमंत्रण दिले. तरी दुसऱ्याच्या युद्धात पृथ्वीराजचा पराभव केला. परंतु झालं काय? जो आतापर्यंत त्या ठिकाणी इतिहास आहे की हिस्ट्री इज कंटिन्युअस डायलॉग बिटवीन युअर प्रेझेंट अँड पास्ट. मी दरवेळेस लेक्चरमध्ये सुद्धा सांगत असतो की तुमच्या भूतकालावधीमध्ये आणि वर्तमानामध्ये चाललेला सततचा डायलॉग आहे. तुम्ही ज्यांना भारतामध्ये आमंत्रण दिलंय ना त्यांनीच तुमचा सगळ्यात पहिले खुट्टा उपटण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे काय केलं की मोहम्मद घुरीने चंदावरच्या युद्धात, लक्षात घ्या, घोरीने काय केलं? पुढे चंदावरच्या युद्धामध्ये जयचंदला ठार करून टाकलं. जिसने बुलाया था उसीच को मार दिया साला. ठीक आहे. आणि गढवाल नंतर, ठीक आहे, गढवाल नंतर कन्नौजवर चंदेलांचे शासन जे आहे ते निर्माण झाले होते. त्यानंतर बुंदेलखंडचे चंदेल शासक. राजधानी खजुराहो. तर प्रथम राजा नुन्नुक याचा नातू जयसिंह, ज्याला जेजा म्हणून सुद्धा ओळखलं जातं. इतिहासामध्ये जेजा म्हणून सुद्धा या जयसिंहला ओळखलं जातं. ठीक आहे, याचा म्हणून या वंशाचंच नाव पडलं जेजाभूती वंश. ठीक आहे. त्यानंतर आला हर्ष. इसवी सन 900 ते 925, 25 वर्ष राज्य केलं. प्रतिहार पासून राज्य स्वातंत्र्य केले ह्यांनी. प्रतिहार, गुज्जर प्रतिहार घराणे जे सांगितले होते तुम्हाला. ठीक आहे. यशोवर्मन किंवा लक्ष्मीवर्मन आला. मालवा, चेंदी, मगध, कौशल इत्यादी युद्धात विजय मिळवला. खजुराहो येथे विष्णू मंदिरांची निर्मिती केली. त्यानंतर आला धंग. धंग होता 950 ते 1008 पर्यंत. ठीक आहे, 950 ते 1008, 58 वर्ष राज्य केलं यांनी. चंदेलांच्या वास्तविक स्वातंत्र्याचा जन्मदाता म्हणून ह्याला ओळखलं जातं. भटिंडा येथील शाही वंशाचे राजे जयपालला सुबुत्तगीन विरुद्ध सैन्य सहाय्यता यांनी त्या ठिकाणी दिली होती. लक्षात घ्या, हा जो जयपाल आहे हे आपण आता मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये बघणार आहे. यांनी त्या ठिकाणी 4 मोठमोठे त्या ठिकाणी काय केले होते? सेना एकत्र करून
महमूद गजनीचा पराभव करण्यासाठी गेला होता. ठीक आहे, सुबुत्तगिनला हरवलं होतं. सुबुत्तगिनचा मुलगा होता महमूद गजनी. महमूद गजनीच्या पराभवासाठी यांनी सेना एकत्र केली होती, पण त्याच्यामध्ये त्याचा पराभव झाला होता, लक्षात घ्या. त्यानंतर आला गंड. गंडने 1008 ते 1019 मध्ये आनंद पालने तयार केलेल्या सेनेमध्ये त्यांनी सहभाग घेतला. त्यानंतर विद्याधर कन्नौजचा महान राजा, प्रतिहार शासक, राज्यपालचा वध केला. आता राज्यपालचा वध का केला? कारण गजनी जेव्हा आला होता, ठीक आहे, गजनी जेव्हा आला तेव्हा फक्त गजनीची सेना बघून राज्यपालनी पळ काढला होता आणि तो आश्रयामध्ये आला कुणाकडे? विद्याधरकडे. विद्याधरला राग आला, अबे तू नुसती सेना बघून समजतंय, आणि म्हणून काय केलं त्यांनी? विद्याधरनी त्या राज्यपालचा वध केला. 1019 इसवी सन 1019 मध्ये मोहम्मद गजनी सोबत निर्णायक लढाई झाली. त्यामध्ये म्हणजे निर्णायक लढाई नंतर पुन्हा 1022 मध्ये पुन्हा गजनी सोबत लढाई झाली आणि नंतर गजनीने काय केलं? विद्याधर सोबत तह केला. लक्षात घ्या, महमूद गजनवीचा पराभव करणारा एकमेव हा विद्याधर होता. विद्याधर चंदेल शासक, लक्षात घ्या. ठीक आहे, मोहम्मद गजनीने नंतर 23 किल्ले दिली होती विद्याधरला आणि भाऊ म्हणे माझ्या काही नादी लागू नको, मी काही तुझ्या नादी लागत नाही. नंतर आला परमद्री देव, हे 1065 ते 1203 पर्यंत होता. चंदेल वंशाचा शेवटचा शासक म्हणून ह्याला ओळखलं जातं. याचा सेनानी उद्दल याचा पराभव जो आहे तो पृथ्वीराज तृतीयने केला आणि पुढे 1305 मध्ये चंदेल राज्य सुलतानशाहीमध्ये विलीन करण्यात आलं. ठीक आहे, हे झाले चंदेला संदर्भामध्ये. तसेच मालवाचे परमार आहेत. ठीक आहे, राष्ट्रकूटांचे पहिले सामंत होते, नंतर त्या ठिकाणी त्यांनी स्वतः श्रीहर्ष किंवा सियक द्वितीय यांनी इसवी सन 945 ते 972 दरम्यान परमारांना राष्ट्रकूटांपासून वेगळे केले आणि खोटील जातीच्या लोकांना हरवून संपत्तीची मोठी लूट केली आणि स्वतंत्र राज्याची त्यांनी मालव्यांचे परमार म्हणून त्यांनी राज्य संपादित केलं. त्यानंतर आला ह्याचा मुलगा मुंज. 972 ते 994 पर्यंत त्यांनी कालखंड जो आहे तो पळतो. श्रीहर्षचा दत्तक पुत्र होता. याने हुनांचा पराभव केला. लक्षात घ्या, हुन जे होते त्यांचा पराभव यांनी केला. चालुक्य राजा तेलग द्वितीय, आठवतंय कुठाला संस्थापक आहे? कल्याणीचे संस्थापक. ठीक आहे, याला 6 वेळा हरवले मात्र 7व्या युद्धात मुंजचा पराभव झाला व तेलग द्वितीयच्या हातून हा मुंज जो आहे तो मारला गेला. म्हणून त्याने काय केलं होतं? अमोघ वर्ष ही उपाधी लावली होती. कुणी? तर तेलग द्वितीय. त्यानंतर सिंधुराज आला होता 994 ते 1000 इसवी सन. श्रीहरीचा मुलगा होता. ठीक आहे, हा श्रीहरीचा मुलगा होता. याने कुमार नारायण अशी उपाधी धारण केली. याच्या दरबारात पद्यगुप्त राहत होते. लक्षात घ्या, पद्यगुप्त जे आहे ते सिंधुराजच्या दरबारामध्ये राहत होते. त्यांनी नवसाहसाक चरित्रम हे पुस्तक लिहिले. ठीक आहे, नवसाहसाक चरित्रम हे पुस्तक जे आहे ते कुणी लिहिले? पद्मगुप्त यांनी लिहिले होते. ठीक आहे, जे सिंधुराजच्या दरबारामध्ये होते. त्यानंतर शेवटचा आहे राजा भोज. कविराज उपाधी. दरबारात जवळजवळ 500 कवी होते यांच्या. विचार करा आता, 500 कवी कशाला म्हणतात? कल्याणी आणि अहिलवाडा चालुक्यांचा पराभव केला, परंतु चंदेल शासक विद्याधर कडून हरला. आनंदपालच्या 5 सेनेमध्ये आपली सेना सुद्धा त्याने पाठवली होती. आनंदपालच्या 5 सेना काय होत्या ते आपण पुढे जेव्हा त्या ठिकाणी मोहम्मद गजनी वगैरे पाहू तेव्हा मग त्या ठिकाणी तुम्हाला सांगेन की गजनवीच्या कालखंडामध्ये कसं त्या ठिकाणी बापानी पुत्रांनी बापाचा बदला घेतला, नंतर याच्या पुत्रांनी त्याच्या बापाचा बदला घ्यायला गेला, पण त्याच्यामध्ये तो हरला आनंदपाल. ठीक आहे, जयपाल त्याचे वडील होते. ठीक आहे, राजा भोज ही उपाधी भोजने काय केलं? आपली सेना दिली. आपली राजधानी उज्जैनवरून धारा येथे आणली. चालुक्य राजा भीम प्रथम व कलचुरी राजा लक्ष्मीकर्ण यांनी मिळून राजा भोजला हरवले आणि तिथेच राजा भोजचा काय झाला रे? मृत्यू. याच्या दरबारामध्ये 500 कवी होते. आपण म्हणतो ना, कहा राजा भोज कहा गंगू तेली, तर ते हे राजा भोज. ठीक आहे, राजा भोजची पुस्तके होती. आयुर्वेद सर्वस्व, त्यानंतर समारंग गणसूत्रधार. ठीक आहे, समारंग गणसूत्रधार, त्यासोबतच विद्या विनोद, त्यानंतर कंठाभरण सरस्वती, योगसूत्री वृत्ती. ठीक आहे, हे त्यांची काय पुस्तके. पुढे अल्लाउद्दीन खिलजीने आपली सत्ता 1305 मध्ये मालवावर स्थापन केली आणि नंतर मग आता काय दिसतं आपल्याला? खिलजी, नंतर मग मोहम्मद घुरी, त्यानंतर मग कुतुबुद्दीन
ऐबकनी गुलाम वंश, नंतर मग खिलजी वंश, नंतर मग त्या ठिकाणी तुगलक वंश, नंतर आला सय्यद वंश, नंतर आला लोधी वंश आणि त्याच्यानंतर मग त्या ठिकाणी काय झालं तर मुघल वंशाची स्थापना झाली. ठीक आहे. तर असं त्या ठिकाणी आपला मध्ययुगीन भारताचा इतिहास जो आहे तो सुरू होतो. थँक्यू.